मानदेश माझा सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटून उठलाय। मात्र मराठा आरक्षण हा काही आजचा प्रश्न नाही, तर याला 40 वर्षांचा इतिहास आहे। या आरक्षणासाठी 58 मूक मोर्चे निघाले, तर अनेकांनी यासाठी लढे सुद्धा दिले। त्यानंतर मराठ्यांना 2018 मध्ये आरक्षण मिळालं, मात्र ते सुप्रीम कोर्टात वैध ठरलं नाही। त्यामुळे आता मराठा समाज हा पेटून उठलाय। तर या मराठा आरक्षणाचा इतिहास आणि आंदोलनाचं नेतृत्व करणारे प्रमुख चेहरे कोणकोणते आहेत, याबद्दलच आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। पहिला चेहरा म्हणजे अण्णासाहेब पाटील यांचा मराठा आरक्षणाची पहिली मागणी 1981 साली माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांनी केली होती। तर यासाठी त्यांनी 1982 साली मुंबईत मोर्चा सुद्धा काढला होता। तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांनी आरक्षणाचे आश्वासन दिले, मात्र काही दिवसातच बाबासाहेब भोसले यांचे सरकार कोसळले। मी आता मराठा समाजाला काय उत्तर देऊ या भावनेतून सरकार कोसळल्याच्या दुसऱ्या दिवशी स्वतःला गोळ्या झाडून आत्महत्या केली। दुसरं नाव म्हणजे पुरुषोत्तम खेडेकर यांचं 1995ला जेव्हा छावा संघटनेची स्थापना झाली, तेव्हा मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी मराठा आरक्षणाची मागणी केली होती। आर्थिक निकषावर आरक्षण घटनेत तरतूद नसल्यामुळे ती मिळणार नाही, त्यामुळे मराठा आणि कुणबी एकच असल्याचे दाखले देऊन आरक्षण देण्याची मागणी खेडेकरांकडून करण्यात आली होती। तिसरा चेहरा म्हणजे संभाजीराजे 2016ला छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलनाची ठिणगी पडली, तेव्हापासूनच संभाजीराजे छत्रपती यांचे नाव राजकीय पटलावर आले। मराठा आरक्षणासाठी त्यांनी 2007 पासूनच महाराष्ट्रभर दौरे काढून सुरुवात केली होती। तर 2013 पासून संभाजीराजेंच्या नेतृत्वात मुंबईही आझाद मैदानात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला होता। तेव्हा मार्च 2013 मध्ये नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती। तर या समितीने मराठा आणि कुणबी हा समाज एकच असल्याचा अहवाल दिला होता, मात्र याचं पुढं काहीही उपयोग झाला नाही। मराठा आरक्षणाचा मराठवाड्यातील प्रमुख चेहरा म्हणून दिवंगत नेते विनायक नेते यांची ओळख हे मराठा आरक्षणांनी आपल्या सामाजिक आयुष्याची सुरुवात करणाऱ्या नेत्यांनी पक्ष कोणताही असला तरी मराठा आरक्षणाची आपली भूमिका कायम ठेवली। आरक्षणाच्या न्यायालयीन लढ्यात स्वतःचा वकील लावून स्वतः जातीने तारखांना हजर राहत होते। तर आरक्षणासाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या नेत्यांचे निधन सुद्धा मराठा आरक्षण बैठकीला जाताना झाले। या आरक्षण लढ्यातील अजून एक महत्वाचे नाव म्हणजे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड। गायकवाड हे मराठा आरक्षणाचे अभ्यासक, मराठा समाजाला आर्थिक दुर्बल घटकातील आरक्षण द्यावं आणि आरक्षणाचा विषय इथेच संपवावा असं मत प्रवीण गायकवाड यांनी व्यक्त केलं होतं। मराठा समाजाला एसीबीसी अंतर्गत आरक्षण मिळणं शक्य नाही, त्यामुळे EWS अंतर्गत जे मिळते ते पदरात पाडून घ्यावं असंही मत गायकवाड यांचं होतं। तर या आरक्षण लढ्यातील 6वा चेहरा म्हणजे राजेंद्र कोंढरे हे 1986 पासूनच मराठा युवक संघात कार्यरत आहेत। 2008 मध्ये पूर्वी प्रमाणपत्र देण्यास असलेल्या बंदीविरुद्ध त्यांनी यशस्वी लढा दिलाय। याशिवाय कोंढरे हे राज्यातील आरक्षण चळवळीचे वक्ते सुद्धा आहेत। मराठा आरक्षण लढ्यातील 7वा चेहरा म्हणजे आबा पाटील 2016 पासून जेव्हा संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षण मोर्चाची सुरुवात झाली, तेव्हा नागपूर मुंबईसह एकूण 58 मोर्चे राज्यभर निघाले। शासनाने याची दखल घेत आयोगाची स्थापना केली, मात्र याबाबत कोणताही तोडगा निघाला नाही। तेव्हा सरकारला वेठीस धरण्यासाठी आबा पाटील यांनी ऑगस्ट 2018ला बीड जिल्ह्यातील परळी येथे मराठा ठोक मोर्चाचं धरणं आंदोलन केलं। तर आबा पाटील यांनी केलेलं हे आंदोलन महाराष्ट्रभर गाजलं होतं। तेव्हा फडणवीस सरकारने 3 महिन्यांची मुदत घेत 30 नोव्हेंबर 2018ला मराठा आरक्षणाचा कायदा करत एसीबीसी अंतर्गत मराठा समाजाला आरक्षण देऊ केलं। तर एकंदरीत या सगळ्या आंदोलनामुळे मराठा आरक्षणाचे यश प्राप्त झालं होतं। या आंदोलनातील 8वा चेहरा म्हणजे विनोद पाटील। मराठवाड्यातील मराठा समाज हा ओबीसी असून निजाम काळातील आहे, तशा नोंदी सुद्धा आमच्याकडे आहेत। मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावे अशी मागणी त्यांनी केली होती। मात्र जेव्हा 5 मे 2019ला सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण अवैध ठरलं, विनोद पाटील हे RR पाटील फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत,
तसेच मराठा क्रांती मोर्चाचे प्रमुख आणि मराठा समन्वयक सुद्धा आहेत. आत्ताच्या घडीला मराठा आरक्षण आंदोलन गाजवणारा प्रमुख चेहरा म्हणजे मनोज जरांगे पाटील. सध्या जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचे नेतृत्व ते करीत आहेत. मागील अनेक वर्षांपासून ते यात सहभागी आहेत. 12वी पर्यंत शिक्षण व हॉटेलमध्ये काम करत त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली. मनोज जरांगे पाटील यांचे मूळ गाव बीड जिल्ह्यातील असले तरी सध्या ते अंबड तालुक्यात वास्तव्यास आहेत. जरांगे यांनी त्यांच्या एकूण 4 एकर जमिनीपैकी 2 एकर जमीन ही मराठा आरक्षण आंदोलनासाठी विकली आहे. तर त्यांनी आजपर्यंत 30 आंदोलनांमध्ये सहभाग घेतलाय. याशिवाय कोपर्डीतील बलात्कार प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी सुद्धा जरांगे पाटील यांनी आंदोलन केले. त्यामुळे मराठा समाजासाठी पूर्णवेळ काम करणारा नेता अशी जरांगे पाटील यांची ओळख आहे. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा. मानदेश माझा, दहिवडी.